हम दो हमारे दो यांचं हे सरकार आहे, त्याच्याबद्दल आता तीस्ता सेटलवाड बोलतील। हमारे सामने बैठे हुए बहनों और भाइयों, मंच पे बैठे हुए हमारे वरिष्ठ नेतागण, सबसे पहले हम यहाँ पे आज आजाद मैदान की क्रांतिकारी पृष्ठभूमि से, महाराष्ट्र की पुरोगामी मट्टी से हमारे किसान भाई बहनों को सलाम नमस्कार करते हैं। जो शहर में रहने वाले नागरिकों ने आंदोलन खड़ा करने की हिम्मत नहीं की, वो हमारे किसान बहन भाइयों ने दिल्ली के कड़क ठंड में 70 दिन से वो आंदोलन खड़ा करके ये सरकार को कटघरे में खड़ा कर दिया है। दोस्तों, एक साल हमारा बड़ा विचित्र साल गया है। कोरोना महामारी के वजह से आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था बहुत इधर उधर हो गई। दोन दृश्य आपण आझाद मैदानातल्या आंदोलनाचीच पाहतो आहोत। मराठ्यांचे काही प्रश्न, मराठा आरक्षण असेल आणि इतर काही मुद्द्यांसाठी या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं। प्रवीण दरेकर यांनी सुद्धा या आंदोलकांची भेट घेतलेली होती आणि शरद पवार यांचं लक्ष आपल्याकडे वळावं यासाठी सुद्धा मराठा आरक्षणाचे जे फलक आहेत ते फलक दर्शवले जात आहेत। त्यांची एवढीच मागणी आहे की हे जे आंदोलन सुरू आहे, ज्यामध्ये सर्व शेतकरी बांधव एकत्रित आलेले आहेत, तिथेच आम्हाला सुद्धा जाऊ द्या आणि आम्ही ज्या पद्धतीने मागण्या मांडतोय त्या मागण्या शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचू द्या, अशी मागणी घेऊन सध्या आपण बघतोय ही दोन दृश्य, ज्यात मराठा समाजाचे जे प्रतिनिधी आहेत ते मागणी करतायत, आम्हाला तिथे जाऊ द्यात अशी त्यांची मागणी आहे। पोलिसांकडे त्यांची ही मागणी आहे। तीन दृश्य आपण पाहतो आहोत। भंडाऱ्यात भाजपचा मोर्चा निघालेला आहे। कामगार आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपने मोर्चा काढला। मधली जी दृश्य आहेत टीव्ही स्क्रीनवरची ती आझाद मैदानातली दृश्य आहेत। शरद पवार या ठिकाणी दाखल झालेत आणि आता आंदोलकांशी वेगवेगळे नेते संवाद साधतायत। या ठिकाणीच मराठा आंदोलक सुद्धा शरद पवार यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आमच्या मागण्यांकडे शरद पवार यांनी लक्ष द्यावं यासाठी हे मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। तिसरी दृश्य त्याची। हे तीन दृश्य बघत आहोत। शरद पवार आंदोलन स्थळी दाखल झाल्यानंतर आता तिस्ता सेटलवाड या सुद्धा तिथे बोलतायत आणि अर्थातच हे जे आंदोलन करते आहेत शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या मागण्या कशा रास्त आहेत हे सांगण्याचा पुन्हा एकदा ठासून प्रयत्न होतोय। तीन दृश्य आहेत। एक दृश्य ज्याच्यामध्ये सध्याचं जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारचा कसा शेतकऱ्यांना आणि कामगारांना फायदा होत नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न एकीकडे भाजप करतोय, तर दुसरीकडे शेतकरी जे आहेत ते मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि मराठा आंदोलकही आक्रमक आहेत। अन्नदाता बरोबर राहणारच। शुक्रिया। इसके बाद समाजवादी पार्टी के प्रमुख आमदार अबू आजमी साहब से मैं दरख्वास्त करता हूं कि वो अपने विचार रखें। आज संयुक्त
शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र की तरफ से इस आंदोलन की अगुवाई कर रहे किसानों के, नौजवानों के, समाज के दबे कुचलों के नेता आदरणीय शरद पवार साहब, बाला साहब थोराट, डॉक्टर अशोक ढोले साहब, हनन मुल्ला साहब, जस्टिस कोलसे पाटिल साहब, मोहतरमा मेघा पाटकर साहिबा, भाई जगताज साहब, आरिफ नसीम साहब, जितेंद्र अवाड साहब, टिस्टा सिटवाल जी और तमाम पार्टियों के नेता, तमाम एनजीओ के लोग बहुत बड़ी तादाद में आए। मेरे भाइयों और बहनों, ये मोदी सरकार अहंकार हो गई, अहंकार। ये बिल्कुल हिटलर के रास्ते पर चल रही है। याद रखना मोदी जी, ये आजादी की लड़ाई पंजाब से शुरू हुई थी और पंजाब से शहीद भगत सिंह को जब फांसी दी जा रही थी तो उन्होंने कहा मुझे फांसी मत दो, मुझे सड़क पर गोली मार दो। शहीद भगत सिंह अंग्रेजों के सामने घुटने नहीं टेके थे, सावरकर की तरह 7 बार माफी नहीं मांगी थी। याद रखना, ये पंजाब से जो हवा छुड़ी है ना, मोदी तुम्हें जलाकर राख कर देगी और तुम्हारा पता नहीं चलेगा इस देश के अंदर। आज किसान, शर्म नहीं आती? शर्म नहीं आती मोदी जी आपको? आज किसान आत्महत्या कर रहा है। पंजाब का सर्वे आया, सिर्फ पंजाब में 1 लाख करोड़ किसानों पर कर्ज है, हर परिवार पर 10 लाख रुपए का कर्ज है और आमदनी साल की 6 लाख रुपया। क्या हो रहा है देश के अंदर? मुझे लगता है कि मोदी जी आप इस देश को बेचने आए हो, बेचने, और सिर्फ अंग्रेजों की चाल चल करके भारतवर्ष की गंगा जमुनी तहजीब को बर्बाद करके, डिवाइड एंड रूल करके इस देश पर राज कर रहे हो। इस देश की भोली भाली जनता को बेवकूफ बना रहे हो। याद रखना दोस्तों, यह आंदोलन किसानों का ही नहीं है, यह तो किसानों का बहुत बड़ा एहसान है भारतवर्ष की 130 करोड़ जनता के ऊपर। किसान सड़क पर बैठा है, -1-2 टेम्परेचर चल रहा है, सैकड़ों किसान शहीद हो गया और मोदी जी कह रहे हैं ये खालिस्तानी है, पाकिस्तान से इनको मदद आ रही है। चाइना के लोग शर्म आना चाहिए। मोदी जी, अपना चेहरा न देखा गया आपसे, बेवजह आईना तोड़कर रख दिया। आज किसान परेशान है। आज ऐसा एसेंशियल अकोमोडिटीज से जरूरी चीजें जो जीने के लिए हैं, आटा, दाल, चावल, अनाज को एसेंशियल अकोमोडिटीज से निकाल दिया गया है। याद रखिए, जमाखोरी होगी और ये जो अदानी अंबानी है, इनकी दलाली करके मोदी जो है इनका तलवे चाट करके इनके गोदाम को भरवाएंगे। बाजार से सारा अनाज उठ जाएगा और उसके बाद कालाबाजारी होगी। आज देश में 75% लोग किसान हैं और किसान दुखी होगा तो याद रखना कभी देश सुखी हो ही नहीं सकता। किसान अन्नदाता है। ऐ मुंबई और दिल्ली के आलीशान बंगलों में रहने वालों, तुम्हें नहीं मालूम, अगर ये किसान अनाज पैदा करना बंद कर दे तो तुम भूखे मर जाओगे, तुम्हारा नामो निशान इस देश से खत्म हो जाएगा। किसान अन्नदाता है। मैं हमेशा कहता हूं कि गाय दूध देती है, गाय की पूजा की जाती है। गाय अपने थन का दूध निकाल करके जनता को दे देती है, थोड़ा सा अपने बच्चे के लिए बचाती है। यही हालत किसान की भी है। किसान धूप में, बरसात में, गर्मी में बेचारा नंगे पैर, नंगे बदन खेती करता है और लालच से देखता है कि बारिश होगी कि नहीं होगी। बारिश नहीं हो तो बर्बाद, बारिश ज्यादा हुई तो बर्बाद। और आज वो किसान थोड़ा सा अनाज अपने खेत के लिए, बच्चों के लिए रख के सारा अनाज जनता को दे देता है। जिस तरह से गाय की पूजा की जाती है, ऐसे किसानों की पूजा करो। किसान बहुत बड़ी हस्ती है और यह देश किसान प्रधान देश है। मैं कहना चाहता हूं कि मोदी जी, ये तीनों कानून खत्म करो, ये 3 कानून खत्म करो, मिनिमम प्राइस तय करो और किसानों की आत्महत्या इस देश से बंद होना चाहिए। किसान अपने बाल बच्चों की जिंदगी अच्छी तरह से गुजार सके, किसान अपने बूढ़े मां बाप का इलाज कर सके। आज मुंबई में आबादी क्यों बढ़ रही है? हमारे जैसे लोग क्यों मुंबई में आ रहे हैं? क्योंकि हम आज खेती करते हैं तो हमें खेती से 100 रुपया लगाते हैं, 90 रुपया हमको आता है। तो हमारे गांव के, हमारे घर के सब लोग अपने माँ बाप को छोड़कर मुंबई की सड़कों पर बेचारे छोटे छोटे घरों में रहकर जिंदगी गुजारते हैं क्योंकि किसान परेशान है। तय करिए पवार साहब, तय करिए कि महाराष्ट्र में एक किसान भी आत्महत्या नहीं करेगा।
किसान भूख से आत्महत्या नहीं करना चाहिए, किसान की परेशानी दूर होना चाहिए। आज मैं बहुत बधाई देना चाहता हूं, आज सारी पार्टियों को मैं बधाई देना चाहता हूं कि मुंबई में आपने ये शुरू किया है। ये एक एक घर से लोगों को निकलना चाहिए और कोहराम मचा दो, इसके लिए कोहराम मचा दो जब तक ये कानून खत्म नहीं होता। मैं बधाई देना चाहता हूं पंजाब के किसानों को, सल्यूट करना चाहता हूं कि 2 महीने से ज्यादा हो गया लेकिन उन्होंने टस से मस नहीं किया। मोदी जी, आप समझते हो ये आपके पास आएंगे? हरगिज नहीं। जब उनके सामने जिनका सूरज कभी डूबता नहीं था, उनको कुछ नहीं समझा, तो तुम कौन सी खेत की मूली हो? तुम्हारे पास ये क्या समझते हो जाएंगे? कभी नहीं आएंगे। इस कानून को खत्म किया जाए। मैं आप सबका बहुत आभार प्रकट करता हूं, आप आए, और यह आंदोलन जबरदस्त चलना चाहिए जब तक किसान वहां बैठा है। हम लोग भी पूरे महाराष्ट्र में इस तरह आंदोलन करते रहेंगे। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अबूजी। 2 दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे आझाद मैदानातलं शेतकऱ्यांचं लाल वादळ, या ठिकाणी शरद पवार उपस्थित आहेत। संवाद साधतात का या ठिकाणी, ते याकडे लक्ष असेलच। तर दुसरीकडे भंडाऱ्यातली भाजपच्या मोर्चाची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात भाजपचा हा मोर्चा। श्रुती, एकंदरीत बघितलं तर एकीकडे राज्य सरकारच्या विरोधात भाजप आंदोलन करते, तर दुसरीकडे केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्रित आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतेय। ही एक प्रकारे आपल्याला विसंगती दाखवण्याचाही प्रयत्न केला जातोय, कारण शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या केवळ आणि केवळ पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांच्या आहेत असं सांगण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने झालेला आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर सर्व शेतकरी जे आहेत ते संपूर्ण देशातले शेतकरी हे या आंदोलनाला आणि अर्थातच या आंदोलनाला पाठिंबा देत जे कायदे आहेत त्याला विरोध करतात हेही दाखवण्याचा प्रयत्न आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शिल्पकार आदरणीय शरद पवार साहेब, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव, 8 वेळेला लोकसभेचे खासदार राहिलेले आणि दिल्लीमध्ये गेले 2 महिने भाजपच्या सरकार बरोबर जी चर्चा चालू आहे त्याच्या सामूहिक नेतृत्वाचा भाग असलेले कॉम्रेड हनन मोल्ला, मंचावरील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, या मंचावरचे मंत्रीजी डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आणि थेट भंडाऱ्यामध्ये जाणार आहोत। त्या ठिकाणी जो मोर्चा सुरू आहे, जे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी फडणवीसांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहेत, विरोधी पक्षनेते। सर, काय सांगणार? महाराष्ट्रात 3 मोर्चे आहेत, 2 केंद्र सरकारच्या विरोधात, तुमचा हा भव्य मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात। तिकडे जे लोक सभा करतायत ते ढोंगी लोक आहेत, त्यांचं ढोंग आहे, त्यांचं सोंग आहे, त्यांना कोणाचाही त्या ठिकाणी सपोर्ट नाही आहे। मुळातच आपण बघा, इथे सगळे शेतकरी तुम्हाला दिसत आहेत, त्या ठिकाणी गरीब आदिवासींना आणण्यात आलेलं आहे। देशात महाराष्ट्रात कुठेही शेतकऱ्यांनी कायद्याच्या विरोधात कुठलंही आंदोलन केलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं की कंत्राटी शेतीचा कायदा असेल किंवा बाजार समितीच्या बाहेर विकण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात 2006 पासून लागू आहे। म्हणूनच मी म्हणतोय ढोंगे लोक आहेत, महाराष्ट्रात लागू आहे, पण केंद्राने कायदा केला तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात। यांचं ढोंग आज उघड झालेलं आहे। इथे किती रिस्पॉन्स आहे? मोठी गर्दी दिसते। परिणय फुके आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात हा मोर्चा होत आहे, तुम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहात। हजारो लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण ज्या प्रकारे धान उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आलेला आहे, ज्या प्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचार धान खरेदीत चाललेला आहे, दुधाचे पैसे दिले जात नाही, वीज बिलाच्या संदर्भात सरकार बेईमानी करते आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात प्रचंड मोठा आक्रोश हा शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच हा मोर्चा या ठिकाणी निघाला आहे। प्रमोद खंडातेंना वर्धेला रुजू केलेला आहे। प्रमोद खंडाते, ही बेईमानी आहे सरकारची। म्हणजे अजून जे बालक वारले त्यांच्या मातेचे अश्रू सुकले नाही, पण कारवाई वापस घेतलेली आहे।
या सरकारला लाज वाटायला पाहिजे. नक्कीच हे होते देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. राज्य सरकार विरोधात भाजपचा हा भव्य असा हा मोर्चा आहे. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन उमाटे, युनियन मराठी, नागपूर. तर प्रज्ञा, आपण आता ऐकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी हे ढोंग आहे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं असं मत काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्ला बोलतोय. ऐतिहासिक आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. त्या आंदोलनाला उद्या 2 महिने पूर्ण होतील. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या दिवशी हे आंदोलन दिल्लीला सुरू झालं. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. या 2 महिन्यात मोदी सरकारने या आंदोलनाला काय करायचं ठेवलं? टियर गॅस वापरला, त्या ठिकाणी वॉटर कॅननचा उपयोग केला, हायवे खणून ठेवले, शेकडो लोकांना अटक केली. पण तरी सुद्धा पंजाबचे, हरियाणाचे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानचे लाखो शेतकरी हे त्या ठिकाणी दिल्लीच्या बॉर्डरवर या सगळ्या दडपशाहीला तोंड देऊन गेले 2 महिने त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. 150 हुतात्मे झाले या गेल्या 2 महिन्यामध्ये. 150 शेतकरी हे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. पण या मोदी आणि शहांच्या सरकारला कुठलंही देणं घेणं नाहीये. या त्यांच्या संपूर्णपणे असंवेदनशीलतेचा या ठिकाणी आपण सर्वजण अत्यंत जळजळीत काळजी घ्यावी असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी. तर आझाद मैदानात आता शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय. विविध शेतकरी नेते या ठिकाणी संवाद साधतात. गोदामांमध्ये जर त्या ठिकाणी धान्याचे साठेच जमा झाले नाही तर पुढे शांताकुमार समितीने सांगितलं देशभरातली रेशन व्यवस्था ही सुद्धा मोडीत काढली पाहिजे. ही आहे मोदी सरकारची दिशा मित्रांनो. आणि ती दिशा पुढे घेऊन जाण्यासाठी आज हे तिन्ही शेतकरी विरोधी, जनता विरोधी कायदे त्यांनी आणलेले आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी अजिबात विसरता कामा नये. कामगार विरोधी श्रम संहिता यांनी आणल्या. संबंध कामगार वर्गाला ठेचून काढण्यासाठी, म्हणजे जे 2-3 वर्ग या देशातली संपत्ती तयार करतात, शेतकरी, शेतमजूर आणि कामगार, यांना या सरकारने आज लक्ष केलेलं आहे, त्यांना टार्गेट केलेलं आहे. हे तिन्ही वर्ग आणि त्याच्या बरोबरच्या आमच्या सर्व विद्यार्थी, युवक, महिला, सर्व जाती धर्माच्या जर एकत्र आल्या तर या सरकारला जबरदस्त टार्गेट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? कशासाठी चाललेलं आहे? कोणासाठी चाललेलं आहे? काही वर्षापूर्वी कुटुंब नियोजनाची घोषणा आपल्याला आठवत असेल. काय घोषणा होती? हम दो हमारे दो. आठवतं का? हम दो हमारे दो. गेल्या 6 वर्षामध्ये आज हीच घोषणा चाललेली आहे मोदी सरकारची. हम दो कोण? नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि हमारे दो कोण? मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. अशा तऱ्हेचं हम दो हमारे दो हे आज या संबंध देशामध्ये मित्रांनो चालू आहे. आणि म्हणून हा लढा 1% अंबानी, अदानी आणि बाकी विदेशी मोठमोठे भांडवलदार, पेप्सिको सारख्या कंपन्या, कारगिल सारख्या कंपन्या, समोर आलात ना तुम्ही. सॉरी सर, सॉरी, माहित नव्हतं.
आलेले आहेत. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले होते. शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भाजपनं भंडाऱ्यात मोर्चा काढला. आता मंचावर हे सगळे भाजपचे नेते हजर झालेले आहेत आणि याच ठिकाणी म्हणजेच भंडाऱ्यातून देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात जे मवियाचे नेते आता शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हजर झालेले आहेत त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे की हा ढोंगीपणा आहे, असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यातून हल्लाबोल केला. दोन दृश्य आजची. आणि देवेंद्र फडणवीस यांनी अर्थातच महाविकास आघाडीवरती आरोपही लावलेले आहेत. ज्या पद्धतीनं भंडाऱ्यातली दुर्घटना घडलेली आहे, मातांचे अश्रूही अजून पुसले गेलेले नाहीत आणि तरीही कारवाई मागे घेतली जातीये. हा एक प्रकारचा सरकारनं दाखवलेला क्रूर थट्टा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि भंडाऱ्यामधनं अर्थातच सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत भाजपचे ते तिथे उपस्थित आहेत. तर भंडाऱ्यात आता पुन्हा एकदा हे नेते संवाद साधतीलच. त्या ठिकाणी ते काय संवाद साधतायत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आझाद मैदानात पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय चाललंय हे आपण पाहणार आहोत, त्याचे अपडेट्स घेणार आहोत. आझाद मैदानातून लाईव्ह शेतकऱ्यांचं हे लाल वादळ. हा संपूर्ण देशच विकायला काढलेला आहे. काय सोडलेला आहे? रेल्वे विकायला काढली, विमानतळ विकायला काढली, विमान सेवा विकायला काढल्या, टेलिकॉम विकायला काढलं, शिक्षण विकायला काढलं, आरोग्य व्यवस्था विकायला काढली, बँका विकायला काढल्या, विमा धंदा विकायला काढला, सगळं विकायला काढलं. राहिलं होतं फक्त शेती आणि आपली जमीन. आता या 3 कायद्यांमध्ये शेतीवर आणि आपल्या जमिनीवर यांचा डोळा आहे आणि ते सुद्धा आता विकायला त्यांनी काढलेला आहे. याच्या विरोधामध्ये सबंध महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा जो जबरदस्त वारसा सांगणारे हा देश विकण्याचं कारस्थान हे धुळीला मिळवल्याशिवाय राहणार नाहीत, हा आमचा या ठिकाणी स्पष्टपणे म्हणणं आहे. आज या ठिकाणी देशभर हा शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा संघर्ष प्रचंड व्यापक आणि तीव्र आपल्याला करावा लागेल. गावागावात या कायद्यांचे परिणाम काय होतील हे आपल्याला जाऊन सांगावं लागेल. शहरातल्या वस्तीमध्ये हे सगळं आपल्याला घेऊन जावं लागेल. हे जर केलं तर येणारा विजय हा आपलाच आहे, याच्याबद्दल शंका नाही मित्रांनो. आता उद्याच्या दिवशी प्रचंड ट्रॅक्टर परेड दिल्लीला होणार आहे. 1 लाख ट्रॅक्टर आणि 10 लाख शेतकरी उद्या दिल्लीच्या रस्त्यावरून कधीही स्वातंत्र्यानंतर एवढा प्रचंड असा एल्गार या देशाने कधी बघितलेला नाही, तो उद्या दिल्लीमध्ये आपण पाहणार आहोत. गेल्या 4 दिवसामध्ये सबंध देश पेटलेला आहे. जसा आज महाराष्ट्राचं चित्र आपण बघतोय गेले 2-3 दिवस, सगळ्या राज्यांमध्ये अशा तऱ्हेची जबरदस्त तयारी सुरू आहे. आणि अशी तयारी जर आपण वाढवली तर मी आपल्याला सांगतो या परिषदेतून आपण परत जाणार आहोत. ही मोहीम आणखीन जबरदस्त प्रमाणात आपल्याला घेऊन जायची आहे, खेड्या पाड्यांमध्ये, वस्तीमध्ये. आणि त्याच्यानंतर हा विजय या जनतेचाच होईल. आज या मूडभर 1% लोकांचा होणार नाही, भाजप RSSचा होणार नाही. त्यांच्या विरोधात असलेल्या सर्व शक्ती ज्या या मंचावर एकजुटीने आलेल्या आहेत, आपल्या सर्वांचा विजय हा साध्य केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि त्यासाठी अत्यंत प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या 4 ओळींनी माझं भाषण संपवणार आहे. फैज अहमद फैज अतिशय मोठे क्रांतिकारक शायर काय म्हणाले? यूं ही हमेशा उलझती रही, यूं ही हमेशा उलझती रही जुल्म से खल्क. जनता जुल्मांच्या विरोधात अशीच नेहमी लढत राहिलेली आहे. यूं ही हमेशा उलझती रही
जुल्म से खल्क, न उनकी रस्म नहीं है, न अपनी रीत नहीं. पुढे ते म्हणतात, यूं ही हमेशा खिलाए है हमने आग में फूल, यूं ही हमेशा खिलाए है हमने आग में फूल, न उनकी हार नहीं है, न अपनी जीत नहीं. हा जो संदेश फैज अहमद फैजनी दिला तो आपल्याला सगळ्या देशभर विजयाकडे प्रचंड निर्धाराने आणि आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचंय. आपण ते कराल असं आवाहन करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि क्रांतिकारी सलाम करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जोरदार घोषणा देऊया. शेतकरी कामगार एकजुटीचा. जोरदार. शेतकरी कामगार एकजुटीचा. शेतकरी कामगार एकजुटीचा. इन्किलाब. इन्किलाब. धन्यवाद साथी. यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये लालबावटा फडकवत ठेवणारे आमदार जयंत पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. या देशाचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय पवार साहेब, कॉम्रेड मुल्ला, आदरणीय व्यासपीठ आणि मित्र, मोदी सरकारने आणलेल्या 3 कायद्यांच्या, काळ्या कायद्यांच्या विरुद्ध जे देशभर आंदोलन चालू आहे, विशेषतः या आंदोलनामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली, ताटर भूमिका घेतली आणि गेली 60 दिवस थंडी, पावसात, उन्हात हे आंदोलन आज मोदी सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर बसलेले आहे. त्यांना लाल सलाम करण्यासाठी आम्ही डाव्या आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहोत. 2च मागण्या मी या ठिकाणी करणार आहे. पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. नुसतं काम केलं नाही तर वेगवेगळ्या कायद्यामध्ये त्यांनी बदल सुद्धा केलेला आहे. माझी स्पष्ट मागणी आहे, जी सातत्यानं 2 महिने मी मांडत आलेलो आहे. जसा उसाला हमी भाव आहे आणि हमी भाव दिला नाही तर ज्याप्रमाणे पवार साहेब केस होते, त्याप्रमाणे शेतीच्या प्रत्येक उत्पादन झालेल्या मालावर तो हमी भावाचा कायदा उसाच्या प्रमाणे लावला पाहिजे. बस त्याच्यामध्ये आम्हाला कुठलीही बाकीची मागणी करण्याची गरज नाही. आणि तो सर्व माल, सर्व उत्पादन हे सरकारने खरेदी केलं पाहिजे. किमतीपेक्षा कमी दरानं जर या ठिकाणी जर खरेदी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. दुसरी मागणी या ठिकाणी आहे, अनेक वक्त्यांनी सकाळपासून या ठिकाणी काळ्या कायद्याबद्दल बोलले, कामगार विरोधी कायद्याबद्दल बोलले. पण माझी महाविकास आघाडीला एक विनंती आहे. ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चालतं ते पवार साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आम्ही याच संख्येनं, याच्यापेक्षा जास्त संख्येनं याच मैदानावर आलो 2 वर्षापूर्वी आणि आमची आदिवासीची जमीन ही या ठिकाणी आमच्या नावावर करा, आमची यासाठी तिकडे मागणी होती. हजारो शेतकरी चालत आले, हजारो शेतकऱ्यांच्या पायामध्ये रक्त आलं, उपाशी तापाशी 15 दिवस आम्ही लढत या ठिकाणी आलो कॉम्रेड गावितांच्या नेतृत्वाखाली. माझी महाविकास आघाडीला एकच विनंती आहे की ती अंमलबजावणी करण्याची. फक्त आम्ही ती जमीन कसतो, आमच्या ताब्यात आहे, परंतु ती आपण आमच्या नावावर करत नाही आहात. मला वाटतंय आपल्या राज्य सरकारच्या हातात आहे. ती जमीन आमच्या नावावर, जे फडणवीस सरकारने आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं, डॉक्टर नवले यांनी याच्यासाठी मोठा लढा दिला,
तमाम महाराष्ट्राचे लाल बावट्याचे आपण कार्यकर्ते आपण याच पैनावदावर या ठिकाणी आलो आणि आश्वासित होऊन परत गेलो। हे आश्वासन या ठिकाणी महाआघाडीने करावं अशी मी मागणी तुमच्या वतीने या ठिकाणी पवार साहेबांना या ठिकाणी करतो आहे। मित्रो, ज्या मागण्या राज्य सरकारच्या ताब्यात आहेत, ज्या राज्याच्या अखत्यारीत आहेत, त्या मागण्या या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या महाआघाडीमध्ये आहोत की आपण करून घेऊ। मी निश्चितपणे या ठिकाणी विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आम्ही मंडळी पण भरपूर संख्येने आलोय, पण नाशिककर ज्या दिमाखाने दौडाने लाल बावटा घेऊन या मुंबईमध्ये येतात, त्याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता एकदम स्फूर्ती होऊन या ठिकाणी घरी जातो। आणि म्हणून ज्याप्रमाणे पंजाबच्या शेतकऱ्यांना मी लाल सलाम करतोय, त्याचप्रमाणे मी नाशिककरांना पण लाल सलाम या ठिकाणी करतो आणि माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेती प्रश्न, भूक आणि सर्वसामान्यांचं जीवन तर सध्या आझाद मैदानावरची दृश्य आपण पाहतोय। शरद पवार देखील आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळात शरद पवार देखील बोलण्यास सुरुवात करणार आहेत। शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आता शेतकऱ्यांना संबोधन केलेलं आहे। मोठा जनसमुदाय या ठिकाणी हजारोंच्या संख्येने शेतकरी जमा झालेले आहेत आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि डावे पक्ष भाजप विरोधी राजकीय मंचावर अनेक विरोधक एकत्र येताना दिसतात। संयुक्त शेतकरी कामगार मोर्चामध्ये थोड्याच वेळात शरद पवार हे देखील आपले विचार मांडणार आहेत, हे देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतोय, आज मोर्चाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भंडाऱ्यात एकीकडे भाजपचा मोर्चा दिसतोय, विदर्भात भाजपचा मोर्चा आहे, तर मुंबईत शेतकरी जमलेले आहेत। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला मुंबईत जमलेले हे शेतकरी पाठिंबा देत आहेत। नाशिकवरून हा सगळा मोर्चा परवाच्या दिवशी निघालेला होता आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांचा एल्गार मुंबईत पाहायला मिळतोय। सांगलीत दुसरीकडे राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत। राजू शेट्टी यांनी ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे। 3 दृश्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात हा मोर्चाचा दिवस आहे असं म्हणायला वाव आहे। मुंबईत एकीकडे लाल वादळ, मुंबईत एकीकडे शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळतोय, तर सांगलीत शेतकऱ्यांचाच अर्थात या मोर्चाचं नेतृत्व राजू शेट्टी करतायत। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातली ट्रॅक्टर रॅली आपण पाहतोय, तिकडेही हजारोंच्या संख्येनं शेतकरी सामील झालेले आहेत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी। राजू शेट्टी एकीकडे सांगलीत पश्चिम महाराष्ट्रात आक्रमक झालेत, विदर्भात भंडाऱ्यात भाजपचा मोर्चा निघालाय, तर शरद पवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते, अनेक दिग्गज नेते, शरद पवार हे मुंबईत जो एल्गार पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचा तिथे उपस्थित आहे। अगदी आझाद मैदानावर आता शरद पवार बोलणार आहेत, परंतु तिसरी महत्त्वाची दृश्य आहेत ती म्हणजे सांगलीतून या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता कोल्हापूरपर्यंत हा ट्रॅक्टर मोर्चा असणार आहे आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकरी जे आहेत ते हा ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले आहेत। ट्रॅक्टर रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि अगदी सकाळीच आपण ज्यावेळेला राजू शेट्टींशी बोललो त्यावेळी या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत आणि आमचा विचार हा व्हायलाच हवा अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आणि जी लोक म्हणतात की याला शेतकऱ्यांचा पाठिंबा नाही, त्यांनी पाहावं की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेती कृषी कायद्याच्या समर्थनार्थ जो मोर्चा निघालेला त्यात किती शेतकऱ्यांची उपस्थिती होती आणि आता किती उपस्थिती आहे।